एक महत्त्वाची घडामोड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू झालाय। अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। मक्की हा 26/11च्या हल्ल्यातील गुन्हेगार आहे आणि दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक आहे। 26/11च्या हल्ल्यातील आरोपी गुन्हेगार लष्कर-ए-तैयबाचा अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। हाफिज सईदचा तो नातेवाईक आहे। लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख असलेला अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानात मृत्यू झालाय। लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख असलेला अब्दुल रहमान मक्की याचा मृत्यू झालेला आहे। हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानात त्याचा मृत्यू झालेला आहे। 26/11च्या हल्ल्यातील तो आरोपी आणि हाफिज सईदचा तो नातेवाईक अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख असलेला अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे।